जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी सुरू असून लवकरच अहवाल बाहेर येईल. संचालक दोषी नाहीत, मग उच्च न्यायालयात जाण्याची गरज काय होती असा सवाल करत चौकशीला घाबरल्याने संचालक न्यायालयात गेल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर गोपीचंद पडळकर बोलत होते. जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे, मात्र संचालकांचा मनमानी कारभार सुरू होता. त्यांची चौकशी सुरू आहे. आता निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जात असून त्याचा अहवाल लवकरच येईल. बँकेतून कारखान्यांना टक्केवारीने कर्ज दिलं जातं. कर्नाटकसह कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना कर्ज देण्यात आले. खासदार विशाल पाटील यांच्या कारखान्याला कोणत्या बेसवर कर्ज देण्यात आलं असा सवालही यावेळी केलाय. समुद्रातून पाईपलाईन आणण्याच्या वक्तव्यावरून मला ट्रोलिंग केलं जातं, याच्या मागे जयंत पाटलांचे डोकं आहे. सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून मला ट्रोलिंग करण्याचं काम सुरू असल्याचा टोला पडळकर यांनी लगावलाय. दरम्यान महापालिकेत शरद पवार राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक आहेत. त्यातील गटनेत्यासह 2 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जयंत पाटलांच्या हाताखालचे सगळेच फुटतील. आता विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर ईश्वरपूरमधले किती नगरसेवक फुटतात हा फक्त आकडा तुम्ही बघा, असं खुल्लं आव्हान गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना दिलंय. म्हणजे ह्याचा अर्थ जयंत पाटील घाबरलेला आहे. चोऱ्या केले हे सिद्ध होतंय ना. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं आम्ही काहीच जिल्हा बँकेत केलेलं नाही, त्यामुळे काय चौकशी व्हायची होऊ द्या, पोलीस चौकशी करा. माणूस लपायला कधी पळतो? अटकपूर्व जामीन घ्यायला माणूस हायकोर्टात कधी जातो? म्हणजे त्याला वाटतं माझं नाव ह्यात येणार आहे, काहीतरी मी काहीतरी गुन्हा केला आहे. पोलीस म्हणते अरे येत तपासाला बोलाय नाही. त्याला माहीत आहे तिथे गेले का अर्थच टाकणार आहेत. जयंत पाटलाला लक्षात आलं की आता आपला बाजार पूर्णपणे उठणार आहे. इतक्या चोऱ्या केलेल्या लोकांच्या समोर येणार आहे. आणि जिल्हा बँक एवढी मोठी सक्षम बँक आहे. टक्केवारीवर तुम्ही लोन देताय, टक्केवारीवरती तुम्ही लोन देताय. कर्नाटकमधले कारखाने महाराष्ट्रामध्ये ऑफिस दाखवता, जिल्हा कार्यक्षेत्र सोडून तुम्ही कर्ज देता. आता विशाल पाटलांना कर्ज दिलं, कुठल्या बेसवरती दिलं सांगा ना तुम्ही. विशाल पाटलांची जी पूर्वीची संस्था आहे ती थकीत आहे. एकदा थकीत असल्यावर तुम्ही कर्ज कसं काय देताय? ना आम्ही प्रॉपर्टी घेतलं कशासाठी? कारण काय? 270 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही देताय. काय तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे होय? तुमच्या घरातलं देत आहे. शेतकऱ्याचे पैसे आहेत, सभासदांचे पैसे आहेत. हे सगळं येणार आहे. चौकशीला ते घाबरलेत कारण आता माजी न्यायमूर्ती महोदय यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमलं आहे आणि लवकर चौकशीचा अहवाल येणार आहे. ते न्यायमूर्ती एकदम कडक आहेत. त्यामुळे आता ह्यांना कळालं की आता आपण हायकोर्टात जाऊया, काहीतरी पळवाट निघते का बघूया, कारण पळवाटा काढण्यामध्ये हा माहीर आहे. प्रशासक येणार यावर तुम्ही थांबायचे. हे बघा, बाजार कमिटी सरकारने निर्णय केला. या राज्यामध्ये 64 तालुक्यामध्ये बाजार कमिट्या नाहीत. आता बाजार कमिट्या त्या तालुक्यात नाहीत. सरकारचं धोरण आहे ना, भूमिका आहे ना. तिथल्या शेतकऱ्यांना स्वतःचं एक विक्री केंद्र असलं पाहिजे, स्वतःच्या मालकीचं बाजारपेठ केली पाहिजे. आणि त्या नियमाचा आधार घेऊन सांगली, कवठे मंकाळ आणि जत या बाजार समितीचं विभाजन केलं. मग ह्यांना काय पोटात दुखलं? का पळाले कोर्टात? नाही हे थांबवा कशासाठी? कारण काय? तुमचा इंटरेस्ट काय आहे यामध्ये? जर जत तालुक्यातील लोक म्हणत असतील आमची बाजार समिती वेगळी करा, तुम्हाला काय अडचण आहे? कारण चोऱ्या करायची केंद्र आहेत. मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बाजार समिती ह्याला भयानक पैसे लुटायला येत आहेत. भयानक एक नवीन कारनामे येत आहेत. आता माझ्या बाजार समितीची प्रकरणं आली, तुम्हाला मी परवा दाखवलं. आता आणि नवीन सगळी प्रकरणं यायला लागली, जिल्हा बँकेची पण यायला लागले. आम्ही लावून धरतोय. त्यामुळं जयंत पाटलांचा जो वर पावडर लावलेला चेहरा आहे तो पावडर सगळी काढल्याच्या नंतर नेमकं काय आहे आतमध्ये? कारण रामाच्या मंदिरामध्ये हा रावण राहतोय हे लोकांच्या आता लक्षात आणून द्यायचं आहे. आणि त्यामुळे हे सगळे पळायला लागलेले आहे.